आपण अनेकदा बघतो ना, एखाद्या वर्दळीच्या रस्त्यावर कोणीतरी ATM मधनं पैसे काढण्यासाठी किंवा एखादं छोटंसं काम करण्यासाठी गाडी थांबवतं. हो, अगदी 5 मिनिटासाठी फक्त. हो ना. आणि काम ओरकून ती व्यक्ती घाईघाईने परत येते आणि अचानक तिथे बघते तर काय, आपली लाडकी गाडी एका मोठ्या क्रेनला लटकलेली असते. बापरे, तो जो क्षणाचा धक्का असतो ना, तो खरोखर भयानक असतो. अगदी पोटात अक्षरशः गोळा येतो. अशा वेळी नेमकं काय करावं, कोणाशी भांडावं की शांत राहावं हे काहीच सुचत नाही. खरंय, कारण त्या क्षणी 2 गोष्टी घडत असतात. एक म्हणजे स्वतःच्या गाडीवर दुसरा कोणीतरी ताबा मिळवतोय ही भावना असते. बरोबर. आणि दुसरं म्हणजे आता कायदेशीर आणि आर्थिक प्रक्रियेच्या एका मोठ्या चक्रव्यूहात अडकण्याची भीती असते. नियम माहिती नसले की लोक एकतर हुज्जत घालतात किंवा मग मागतील तेवढे पैसे निमूटपणे देऊन टाकतात. आणि हीच ती वेळ असते जेव्हा योग्य माहितीची नितांत गरज भासते. गोंधळाच्या परिस्थितीत सामान्य नागरिकांना त्यांचे कायदेशीर हक्क काय आहेत हे सांगणारा स्रोत सहसा नसतो. अगदी बरोबर. पण याच विषयावर मी जेव्हा संशोधन करत होते तेव्हा इन्फो इन मराठी या यूट्यूब चॅनलवरील काही अत्यंत अभ्यासपूर्ण संदर्भ माझ्या वाचनात आले. अच्छा, इन्फो इन मराठी. हो, ते चॅनल खूपच छान माहिती देतं. हो ना. म्हणजे हे चॅनल महाराष्ट्र कायदे, जमीन विषयक प्रकरणे, सरकारी निर्णय आणि महसूल विषयांवर अतिशय सोप्या आणि खात्रीलायक पद्धतीने माहिती पुरवतं. नक्कीच, त्यांची माहिती खूप प्रॅक्टिकल असते. आणि त्यांच्याकडून मिळालेल्या याच माहितीच्या आधारे आजच्या या सखोल चर्चेत आपण शहरात गाडी पार्क करणे आणि ती टोकळून नेली जाण्याची कायदेशीर प्रक्रिया यावर प्रकाश टाकणार आहोत. चला तर मग या विषयाची उकल करूया. हो, कारण या प्रक्रियेत अनेक छोटे मोठे पण महत्वाचे कायदेशीर पैलू दडलेले आहेत, जे सगळ्यांना माहिती असायलाच हवेत. तर आपण अशा एका प्रसंगापासून सुरुवात करूया जो रस्त्यांवर सर्वात जास्त पाहायला मिळतो. समजा एखादा नागरिक धावत धावत गाडीजवळ पोहोचलाय. ओके. गाडीला क्रेन लागली आहे, टोईंग बेल्ट बांधले गेलेत, पण गाडी अजून जागेवरून हलवली गेलेली नाहीये. म्हणजे जणू काही पंचांनी शिट्टी वाजवण्यापूर्वीच आपण त्यांना थांबवलं आहे. अशा वेळी कायद्याची भूमिका काय असते? हे रूपक खूपच छान आहे. तो शिट्टी वाजण्यापूर्वीचा क्षण कायदेशीरदृष्ट्या अत्यंत निर्णायक असतो. कसा आहे, मोटार वाहन कायद्यानुसार या परिस्थितीत पोलिसांना ती गाडी जागेवरच सोडून देणे बंधनकारक असते. अरेच्छा, म्हणजे गाडी सोडावीच लागते त्यांना? हो ना, कारण जेव्हा गाडी टो केली जाते तेव्हा 2 वेगळे दंड असतात. पहिला असतो चुकीच्या पार्किंगचा दंड आणि दुसरा असतो टोईंग चार्ज, जो गाडी उचलून नेण्याच्या सेवेबद्दल असतो. अच्छा. जर गाडी जागेवरून हलवलीच नसेल तर ती सेवा पुरवली गेलेली नाही असा कायद्याचा स्पष्ट अर्थ होतो. पण इथे एक विरोधाभास दिसतो ना. जे खासगी कंत्राटदार असतात ते अनेकदा वाद घालतात की आम्ही क्रेन लावलीये, आमची मेहनत खर्च झालीये, त्यामुळे टोईंगचे पैसे द्यावेच लागतील. हे बघ, ही गज कायद्याची माहिती आपली ढाल बनते. कंत्राटदाराची पूर्वतयारी म्हणजे टोईंग पूर्ण झाले असे कायद्याने मानले जात नाही. म्हणजे जोपर्यंत चाकं जमिनीवरून उचलली जात नाहीत तोपर्यंत. एक्झॅक्टली. जोपर्यंत गाडीची चाकं जमिनीवरून उचलून ती नेण्यास सुरुवात होत नाही तोपर्यंत वाहन मालकाला फक्त चुकीच्या पार्किंगचा दंड भरावा लागतो. टोईंग चार्जेस देण्याची अजिबात गरज नसते. हा मुद्दा खरोखरच स्पष्टता देणार आहे. कारण क्रेन लागली म्हणजे गाडी गेलीच असा समज असतो. पण समजा जर गाडीत आधीच मालक, ड्रायव्हर किंवा घरातील दुसरी कोणतीही व्यक्ती बसलेली असेल तर काय? यात सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे या परिस्थितीत कायद्याची भूमिका अत्यंत कठोर आहे. जर गाडीत कोणतीही व्यक्ती बसलेली असेल तर ट्रॅफिक पोलीस किंवा कंत्राटदार ती गाडी टो करू शकत नाहीत. बापरे, म्हणजे माणसांसकट गाडी उचलणं पूर्णपणे बेकायदेशीर आहे? 100% निषिद्ध आहे. त्यांना जागेवरच ई-चलन फाडावे लागते, गाडी उचलता येत नाही. यामागचं नेमकं कारण काय? फक्त सुरक्षेचा प्रश्न आहे की आणखी काही? सुरक्षेचा तर आहेच, पण याशिवाय एखाद्या व्यक्तीला तिच्या इच्छेविरुद्ध गाडी डांबून उचलून नेणे हे भारतीय दंड संहितेनुसार बेकायदेशीररित्या कोंडून ठेवणे किंवा अपहरणाच्या व्याख्येतही बसू शकतं. बापरे, अपहरण हा तो खूप गंभीर गुन्हा झाला. हो ना, म्हणूनच पोलिसांना गाडी जागेवरच ठेवावी लागते. ते फक्त दंडाची कारवाई करू शकतात. मग या सगळ्याचा अर्थ काय घ्यायचा? ट्रॅफिक पोलिसांना गाडी उचलण्याचा कायदेशीर अधिकार नेमका कधी मिळतो? कारण ते प्रत्येक चुकीच्या पार्किंगसाठी ट्रेन घेऊन येऊ शकत नाहीत. बरोबर. कायद्याने पोलिसांना गाडी टो करण्याचा अधिकार 3 मुख्य परिस्थितीत दिलेला आहे आणि उद्देश दंड वसूल करणे नसून वाहतूक सुरळीत ठेवणे हा आहे. म्हणजे कोणत्या 3 परिस्थिती? पहिली म्हणजे नो पार्किंग झोन.
जर गाडी स्पष्टपणे नो पार्किंगच्या फलकाखाली उभी असेल किंवा समविषम नियमांचं उल्लंघन करत असेल तर ती उचलली जाते. म्हणजे फलक असेल तर कारवाई होणार हे निश्चित. आणि दुसरी परिस्थिती? दुसरी आणि सर्वात जास्त कारवाई होणारी परिस्थिती म्हणजे वाहतुकीस अडथळा. म्हणजे अगदी चौकात, वळणावर किंवा फुटपाथवर गाडी उभी करणे. हो, कारण वळणावर गाडी उभी केल्यास ब्लाइंड स्पॉट तयार होतो, मागून येणाऱ्यांना रस्ता दिसत नाही. अगदी बरोबर, तिथे अपघात होऊ शकतो. आणि तिसरी परिस्थिती म्हणजे बेवारस वाहने. अनेक दिवस पडून असलेली, धूळ खात असलेली वाहने पोलीस सुरक्षेच्या कारणास्तव उचलून नेऊ शकतात. पण इथे मला थोडं विरोधी मत मांडावंसं वाटतं. आपण कागदावरचे नियम पाहिले, पण प्रत्यक्ष रस्त्यावर अनेकदा फक्त खासगी कंत्राटदारांची माणसं दिसतात. ते अतिशय घाईघाईने येतात आणि गाडी उचलतात. हे कितपत योग्य आहे? हा खूपच ज्वलंत मुद्दा आहे. फक्त खासगी कंत्राटदारांनी गाडी उचलणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. कोणत्याही नागरिकाची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार केवळ सरकारला किंवा पोलिसांना असतो. अच्छा, म्हणजे कंत्राटदारांना तो अधिकार नसतो? अजिबात नाही. ते फक्त मजूर किंवा सेवा पुरवणारे असतात. त्यामुळे प्रत्येक टोईंग व्हॅनसोबत किमान असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणजे ASI किंवा त्यावरील दर्जाचा पोलीस अधिकारी असणं अनिवार्य आहे. याचा अर्थ जर अधिकारी नसेल तर ती संपूर्ण कारवाई बेकायदेशीर ठरते. 100%. ते परस्पर गाडी उचलू शकत नाहीत. आणि तो अधिकारीसुद्धा गणवेशात असणं आणि त्याच्या गणवेशावर नाव आणि बक्कल नंबर असणं बंधनकारक आहे. आणि आणखी एका 5 मिनिटांच्या नियमाची खूप चर्चा होते. इन्फो इन मराठीच्या संदर्भामध्येही तो होता. हा नियम नेमका कसा काम करतो? नियमानुसार गाडी उचलण्यापूर्वी पोलिसांनी लाऊडस्पीकरवरून गाडीचा नंबर पुकारणे आणि 5 मिनिटे वाट पाहणे कायदेशीरित्या आवश्यक आहे. अचानक येऊन क्षणात गाडी उचलता येत नाही. पण वास्तवात तसं होत नाही ना. कंत्राटदारांना टार्गेट दिलेले असतात, त्यामुळे ते 5 मिनिटं थांबण्याऐवजी भराभर गाड्या उचलतात. अशा वेळी काय करावं? हो, हे वास्तव आहे. पण म्हणूनच तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावतं. गाडी उचलण्यापूर्वी ती खरंच चुकीच्या जागी उभी होती हे सिद्ध करण्यासाठी त्या गाडीचा फोटो पुरावा काढणे पोलिसांवर बंधनकारक आहे. अच्छा, म्हणजे जर त्यांनी चुकीच्या पद्धतीने गाडी उचलली असा संशय असेल तर आपण तो फोटो पुरावा मागू शकतो. नक्कीच. जर त्यांच्याकडे गाडी उचलण्यापूर्वीचा फोटो नसेल तर ती दंडात्मक कारवाई रद्दबातल ठरू शकते. आता समजा आपण तिथे पोहोचण्याआधीच गाडी नेली असेल तर काय? पहिली भीती असते गाडी चोरीला गेली आहे आणि दुसरी भीती असते गाडीच्या नुकसानीची. बंपर तुटला तर जबाबदारी कोणाची? हे बघ, सर्वात आधी तर गाडी कुठे गेली हे शोधायचं. पूर्वी रस्त्यावर पांढऱ्या खडूने नंबर लिहिला जायचा. पण पावसात किंवा गर्दीत तो खडू पुसला जातो ना? हो, म्हणून आता अजिबात पॅनिक न होता 112 वर कॉल करावा किंवा महाट्रॅफिक ॲपचा वापर करावा. तिथे गाडीचा नंबर टाकला की ती कोणत्या चौकीत आहे हे लगेच समजतं. हे खूपच सोयीचं आहे. पण नुकसानीच्या मुद्द्याचं काय? कसं आहे, टोईंग करताना गाडीचं जे काही नुकसान होतं त्याची 100% कायदेशीर आणि आर्थिक जबाबदारी टोईंग कंत्राटदार आणि पोलिसांवर असते. पण ते सहज म्हणू शकतात ना की हा ओरखडा आधीचाच होता. हे खोटं कसं सिद्ध करायचं? म्हणूनच आपण जो फोटो पुराव्याबद्दल बोललो तो महत्त्वाचा ठरतो. आणि एक प्रॅक्टिकल टिप म्हणजे ट्रॅफिक चौकीत गेल्यावर दंड भरण्यापूर्वी स्वतःच्या गाडीची पाहणी करावी. बरोबर. जर काही नुकसान दिसले तर त्वरित स्वतःच्या मोबाईलवर त्याचे स्पष्ट फोटो आणि व्हिडिओ काढून ठेवावेत. म्हणजे भक्कम पुरावा तयार होतो. अगदी बरोबर. पुरावे गोळा करणं नेहमीच फायद्याचं ठरतं. आता गाडी सोडवण्याची प्रशासकीय प्रक्रिया आणि खर्च याबद्दल थोडं सांगा. प्रक्रिया आता डिजिटल झाली आहे. चौकीत गेल्यावर अधिकृत ई-चलनद्वारे ऑनलाईन किंवा कार्डने दंड भरायचा असतो. इथे एक महत्वाचा मुद्दा इन्फो इन मराठीने सांगितला होता की कोणत्याही परिस्थितीत रोख रक्कम विना पावती देऊ नये. बरोबर ना? एक्झॅक्टली. पावतीशिवाय दिलेला एकही रुपया बेकायदेशीर मानला जातो. नेहमी पावतीचा आग्रह धरावा. आणि खर्च साधारण किती येतो? टोईंग चार्ज आणि पार्किंगचा दंड मिळून साधारण 500 ते 1500 रुपये किंवा त्याहून अधिक खर्च येऊ शकतो. आणि गाडी सोडवताना कोणती कागदपत्रे लागतात? तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स, RC बुक आणि गाडीचा विमा असणं गरजेचं आहे. या सर्व प्रक्रियेत सामान्य नागरिकाची वागणूक कशी असावी? कारण राग येणं साहजिक आहे. हो, साहजिक आहे. पण तिथे शांत आणि नम्र राहणंच फायद्याचं ठरतं. वाद घालण्यात अर्थ नसतो. उलट सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो. बरोबर. त्यापेक्षा शांतपणे मी लगेच गाडी हलवतो असं सांगितलं तर प्रश्न लवकर सुटतो. हा खूपच सखोल सल्ला आहे. तर या संपूर्ण चर्चेचा सारांश काढायचा झाला तर हक्क माहीत असणे, गाडी हलवली नसल्यास टो चार्ज न देणे,
अधिकाऱ्याची उपस्थिती तपासणे आणि नेहमी रीतसर पावती घेणे हे महत्वाचे आहे. अगदी अचूक. आणि कायदा दोन्ही बाजूनी काम करतो हेही विसरता कामा नये. चुकीची पार्किंग केल्यास दंड भरावाच लागेल, पण अधिकाऱ्यांनीही नियम पाळायला हवेत. बरोबर, हा एक दुतर्फा रस्ता आहे. यावरून एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. कोणता? आपण पाहिलं की महाट्रॅफिक ॲपमुळे गाडी कुठे गेली हे शोधणे सोपे झाले आहे. मग त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून गाडी टो करण्यापूर्वी आरसी बुकला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ऑटोमेटेड SMS का पाठवला जाऊ नये? अरे चा, ही तर खूपच भारी कल्पना आहे. हो ना, म्हणजे तुमची गाडी नो पार्किंगमध्ये आहे आणि 5 मिनिटात टो केली जाईल असा मेसेज आला तर वेळेची आणि वादाची किती मोठी बचत होईल. वा, हा खरोखरच प्रशासकीय प्रक्रियेला नवी दिशा देणारा विचार आहे. पूर्वसूचना देणारी सुविधा म्हणून तंत्रज्ञानाचा वापर नक्कीच होऊ शकतो. अगदी बरोबर. व्यवस्था जितकी पारदर्शक तितका नागरिकांचा विश्वास वाढतो. नक्कीच. जर आजची ही कायदेशीर सखोल चर्चा प्रेक्षकांना आवडली असेल तर इन्फो इन मराठी या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. त्यांनी हा विषय अतिशय उत्तम प्रकारे मांडला आहे. हो, आणि अशी माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. अगदी खरंय. तुम्हाला ट्रॅफिक नियम किंवा इतर सरकारी कायद्यांबद्दल असेच माहितीपूर्ण व्हिडिओ हवे असतील तर आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आजच्या या महत्त्वाच्या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.